उन्हाळ्यात थंडगार आणि चविष्ट आईस्क्रीम खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. त्यातही आंब्याच्या सीझनमध्ये मँगो आईस्क्रीमची मजा काही वेगळीच असते. मार्केटमध्ये मिळणारं क्रीमी आणि रिच फ्लेवरचं मँगो आईस्क्रीमपेक्षा कितीतरी पटीने भारी हे आपलं घरगुती आईस्क्रीम लागतं. विश्वास नाही बसत ना, तर एकदा या पद्धतीने करूनच बघा, तुम्हाला आपोआप फरक जाणवेल. असं मँगो आईस्क्रीम तुम्हाला बाजारात सुद्धा विकत मिळणार नाही, गॅरंटी देऊन सांगते. सगळ्यात आधी मी एका मोठ्या आंब्याचा पल्प काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. हा आंबा भरपूर गोड आहे. आता या पल्पमध्ये 1 वाटी गार म्हशीचं दूध साई सकट घेतलेलं आहे. मग यात मी मोजून 4 चमचे साखर ॲड केलेली आहे. हे परफेक्ट आहे. जर आंबा कमी गोड असेल तरच 8 चमचे साखर घालायची. आता मी इथे तुम्हाला दाखवायला मँगो इसेन्स आणि मँगो इमल्शन्स दोन्ही घेतलेले आहे. तुम्ही कोणतंही यापैकी एक वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. मी इथे मँगो इमल्शन्स वापरणार आहे कलर आणि सुवासासाठी. अगदीच जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही विलायची पूड आणि केशर इथे वापरू शकता. आता इथे मी 2 ड्रॉप मँगो इमल्शनचे घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. टेक्स्चर बघू शकता किती घट्ट आहे. आता एका लहान वाटीमध्ये 3 चमचे गर हा डेकोरेशनसाठी वेगळा काढून ठेवायचा आहे. आता मी इथे 1 बाउलमध्ये फ्रीझरमधली ठेवलेली व्हिपिंग क्रीम 1.5 वाटी घेतलेली आहे. ही एकदम बर्फासारखी थंड आहे. ही केकसाठी पण वापरतात. यात ऑलरेडी साखर असते, त्यामुळे वेगळी साखर घालायची गरज नाही. तुम्ही या जागी अमूलची फ्रेश क्रीम वापरू शकता. तेव्हा मात्र यात 1 वाटी पिठी साखर घालावी लागेल, कारण अमूलच्या फ्रेश क्रीममध्ये साखर नसते. किंवा तिसरा पर्याय आहे दुधाची घट्ट साय. 1 छोटा डब्बा साठवून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग ती वापरू शकता. त्यातही 1 वाटी पिठी साखर घालावी लागेल. हे क्लिअर झालं? 1000 ml ची व्हिपिंग क्रीम ही केक शॉपमध्ये 200 ते 250 रुपयांना सहज उपलब्ध होते आणि ही फ्रीझरमध्ये ठेवतात. वर्षभर ही चांगली राहते. आता या व्हिपिंग क्रीममध्ये ॲड करायचे मँगो पल्प आणि इलेक्ट्रिक ब्लेंडरने हे मिश्रण बीट करायचे 7 ते 8 मिनटं. जास्त बीट केलं तर केकला लावायची क्रीम तयार होईल. कन्सिस्टन्सी पुढे दाखवतेच. बरं, जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर हँड विस्करच्या सहाय्याने 10 मिनटं फेटून घ्या. ते सगळ्यांकडेच घरी अवेलेबल असते. ज्याने आपण अंडी फेटतो ना, अगदी ते. हे क्रीम तुम्ही जसं जसं फेटता ना तसा तसा याचा व्हॉल्यूम डबल होतो, म्हणजेच क्वांटिटी वाढते. मला बीट करून 5 मिनटं झालेली आहेत. अजून मिश्रण पातळ आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता. पण आणखीन 2 मिनटं मी हे बीट करून घेतलं तर आता मिश्रणाचं टेक्स्चर बघू शकता. जास्त पातळ नाही, भजीच्या पिठाप्रमाणे आहे. एवढं टेक्स्चर परफेक्ट आहे. मार्केटमधून आपण जी प्लेन मँगो आईस्क्रीम आणतो ना, ती एवढ्याच प्रोसेसपर्यंत केलेली असते. आता या मिश्रणात काही चॉप केलेले मँगो कट करून घालायचे. तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे घालू शकता. मग मी यात घातलेत आपले घरगुती टूटी फ्रुटी. जर तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता इथे घालायचे असतील तर तुम्ही या स्टेजला घालू शकता. मी इथे यात थोडे मनुके घालून घेतलेले आहेत आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे सगळं नीट मिक्स करून घेतलं आहे. मग एक डब्बा घेतलेला आहे आणि त्यात हे सगळे आईस्क्रीमचे मिश्रण ओतून घेतले आहे. आईस्क्रीम ठेवण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकचे कंटेनर किंवा ग्लासचा डब्बा वगैरे वापरू शकता. मुलांच्या शाळेचा जो डब्बा असतो, प्लॅस्टिकचा, ग्लासचा किंवा टपरवेअरचा, कोणताही डब्बा तुम्ही घेऊ शकता. हे मिश्रण टॅप टॅप करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आली डेकोरेशनची वेळ. आधीचा जो 3 ते 4 चमचे मँगो पल्प होता ना, तो वेगळा काढून ठेवलेला. आता त्याला चमच्याच्या सहाय्याने असं गोल गोल घालून घ्यायचं. कसंही घाला, जसं तुमच्या मनाला येईल तसं. व्हिडिओमध्ये बघू शकता. मग काय, घ्यायचं आपलं टूथपीक आणि त्याने मँगो पल्पवरती ओढायच्या रेघोट्या. मी इथे मुद्दामच व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे. जवळून पण झूम करून दाखवते. बघितलं कसं नक्षीकाम करायचं, तसं तुम्ही करू शकता. सॉरी पण आईस्क्रीम खाताना हे नक्षीकाम दिसत नाही. ते आईस्क्रीम काढताना आत जातं. बघू शकता, जवळजवळ 5 ते 6 मिनटं मी हे नक्षीकाम करत होते. आता डब्याला डबल प्लॅस्टिक पेपरने कवर करायचं, म्हणजे बर्फाचे खडे होणार नाही. आणि वरून झाकण लावून 1 दिवसासाठी हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी एक 15 मिनटं आधी फ्रीझरमधून डबा बाहेर काढून ठेवायचा. आणि आता बघू शकता नक्षीकाम केलेले मँगो आईस्क्रीम पुढून आणि मागून कसे दिसत आहे. आता हे आईस्क्रीम प्लेटमध्ये सर्व करायचे. जेवढे पाहिजे तेवढे आईस्क्रीम घ्या आणि वरून मस्त पाण्यात भिजवून सालं काढलेले चॉप केलेले पिस्त्याचे काप गार्निश करायचे.
आपल्या मँगो आईस्क्रीमचं फायनल लुक जवळून दाखवते. मस्त दिसतंय ना? टेक्स्चरवरूनच अंदाजा लावा चवीला कसली भन्नाट झाली असेल. बघूनच वाटतं ना खावीशी. खरं सांगते, याची चव अप्रतिम लागते. आता बोला, अशी मँगो आईस्क्रीम तुम्हाला बाजारात विकत मिळेल का? आणि हो, याच मँगो आईस्क्रीमपासून आपण मँगो मस्तानी करणार आहोत. म्हणून आधी मी मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आणि सर्व साहित्यांचे प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, तेवढे चेक करा.